माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा शहर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी जाहीर नोटीस काढलेली होती। त्या जाहीर नोटीसमध्ये बोगदा शाहू चौक ते बोगदा इथपर्यंतची बांधकामं 15 मीटर रस्ता रुंदीकरणात ठरलेली अनधिकृत बांधकामं काढावी आणि रस्ता रुंद करावा अशा प्रकारचं नोटीस काढलं होतं। त्या नोटिशीला साजेसं काम नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केलं आपलं घर रुंदीकरणात बाधा येत आहे असं माहीत असून सुद्धा त्यांनी आपलं घर वाचवण्यासाठी समर्थ मंदिर ते बोगदा अशी मोहीम चालू केली आणि आपलं घर वाचवलं। जर असं घर वाचवलं असतं तर लोकप्रतिनिधी साजेशी भूमिका अमोल मोहिते यांनी राबवली असती, मात्र असं न करता स्वतःचं घर वाचवण्यात आणि पदाचा दुरुपयोग केलेला आहे। त्या कारणास्तव माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या न्यायालयात मी आज तक्रार दाखल केलेली आहे। महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नगरे अधिनियम 1965 चे कलम 16 आणि 44 अन्वये नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना अपात्र करावे अशी मागणी मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे। रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे घर मौजे गुरुवारपेठ येथील असून रस्ता रुंदीकरणातला भाग नकाशा या ठिकाणी जोडलेला आहे। त्याचबरोबर जाहीर नोटीस जे दिले होतं ते दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी संबंधित घराचा जो काही ताबा आहे तो वर्षानुवर्षे ठेवलेला आहे, सहिष्ठा त्यांचा आहे आणि रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरत आहे। 2016 सुद्धा ते नगरसेवक होते, आज 2025 ते स्वतः नगराध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना अपात्र करावं अशी मागणी केलेली आहे। नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी जी शूरवीरपणा दाखवला, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या काही कार्यकर्त्यांच्या घरावरती अतिक्रमणाचा बुलडोजर फिरवला, काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले, असं शूरवीरपणा नियोजन सभापती आहेत जो अशोक शेडगे यांनी दाखवला। तो शूरवीरपणा त्यांनी गरिबांची घरं पाडण्याचा दाखवला, तो नगराध्यक्षांची घर पाडण्यासाठी त्यांनी दाखवावा, तरच ते खरे शूरवीर ठरतील अशी माझी ठाम भावना आहे। त्याचबरोबर मुख्याधिकारी विनोद जळत हे या कार्यपद्धतीवरती आमचं मत असं आहे की सदरचे मुख्याधिकारी हे कार्यप्रशासक आहेत, कुशल प्रशासक आहेत। असं असताना त्यांनी जी गरिबाची अतिक्रमण काढली तीच भूमिका त्यांनी जर नगराध्यक्षांचं अतिक्रमण काढण्यात दाखवली तर खरंच ते मुख्याधिकारी हे कार्यतत्पर आहेत असं समजतो, नाहीतर त्यांचे नावाप्रमाणेच विनोदच ठरतील अशी माझी भूमिका आहे। रस्ता रुंदीकरणाचं जे काम हाती घेतलेलं आहे आपण नगरपालिकेमार्फत, तर हे घेत असताना आपण 2 टप्प्यामध्ये काम करणार आहे। हे 2 टप्पे, तर पहिल्या टप्प्यातलं काम अदालतवाडा ते बोगदा या परिसरातलं रस्ता रुंदीकरणाचं काम जवळजवळ संपत आलेलं आहे। तिथं आता गटर्स आणि पॅचिंगचं काम थोड्या दिवसात चालू होईल। पण ज्यावेळेस हे काम चालू होत होतं सगळ्यात जो म्हणजे ट्रॅफिकचा जो पार्ट होता तो समर्थ मंदिर चौक हा होता, त्याप्रमाणे आपला फर्स्ट प्रेफरन्स हा तिथं आपण दिला होता, त्यामुळं तिथं पहिलं काम चालू केलं, त्यामुळे तो पहिला टप्पा आपण ठरवण्यात आला होता। दुसऱ्या टप्प्याचे सुद्धा आता आपण लवकरच काम चालू करू, तिथे सुद्धा आपण नोटिसा आणि घ्या बजवायला आता काही आदेश आपण केलेले आहेत, ते काही दिवसात त्या नोटिसा बजावल्या जातील आणि त्याप्रमाणे तो दुसऱ्या टप्प्याचं काम हे पहिलं माझं घर काढण्यापासून सुरुवात होईल आणि ह्याचं लोकांनी सगळ्याला आतापर्यंत स्वतःहून सहकार्य केलेलं आहे, म्हणजे स्वतःहून लोकांनी मदत केली की स्वतःहून काढून घेतलेलं आहे। त्याप्रमाणे दुसऱ्या भागाला सुद्धा जेव्हा काम चालू तेव्हा लोक स्वतःहून काढतील आणि त्यात माझा पहिला नंबर असेल।